अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे यांच्या लग्न सोहळ्याने मराठी सिनेसृष्टीत आनंदाचे वातावरण निर्माण केलं। 24 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे हा सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला। या निमित्ताने अनेक कलाकारांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शनही घेतले। याच वेळी अभिनेत्री शिवानी बावकर आणि निर्माती श्वेता शिंदे यांनी एकत्र साईच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतल्याचे पाहायला मिळालं। शिर्डीनंतर जवळच असलेल्या शनी शिंगणापूर येथेही त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले। लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेमुळे शिवानी आणि श्वेता यांच्यात घट्ट मैत्रीचं नातं जुळलं आहे। या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदे यांनी केली होती, तर मालिकेत प्रमुख नायिकेच्या भूमिकेत शिवानी बावकर ही दिसली होती। या दोघींची मैत्री आजही तितकीच घट्ट असल्याचं त्यांच्या या दर्शनातून दिसून आलं। दरम्यान आता शिवानी बावकरच्या लग्नाबाबत अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी मोठा खुलासा केला। त्या म्हणाल्या, लवकरच शिवानीचंही लग्न जुळणार आहे, त्यामुळे लागीर झालं जी या मालिकेतील निखिल नंतर आता शिवानी देखील लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान शिवानीचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबाबत अजून तरी काही खुलासा झालेला नाहीये, मात्र ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवानीच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे।